अंतिम सामना झाला होता कोपरवली विपक्ष मुलेखंड संघ खऱ्या अर्थानं उरण पनवेल रायगड मधला एक दादा संघ आपण पाहतो। या संघाला लगातार 2 वेळा फायनल मध्ये पराभव करण्याचे किंवा या पूर्व विभागामधला एक नामांकित संघ की गेल्या वर्षी खूप फॉर्म मध्ये असणार हा पूर्व विभागाचा कोपरवली संघ या संघाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आपली सिद्धता आणि एका मोठ्या संघाला या सामन्यामध्ये पराभूत केला। त्या पराभवाला खऱ्या अर्थानं ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली चांगली फलंदाजी केली तो कोपरवली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू पूर्व विभागामधला पहिला बाईकवीर अभय म्हात्रे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। अभय म्हात्रे मी विनंती करतो सागर शेठ खरपडले यांना की आपल्या शुभ हस्ते अभय म्हात्रे या ट्रॉफी देऊन सन्मान करायचा शेवटच्या सामन्याचा सामनावीर। नक्कीच कॅल्क्युलेशन चालू आहे आमचं या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर हे बक्षीस त्या बक्षिसासाठी कोण पात्र होतोय। 4 संघ या स्पर्धेमध्ये अंतिम आपण पाहतोय 32 संघांना सहभाग होता। अंतिम 4 मध्ये प्रथम क्रमांक कोपरवली संघ द्वितीय क्रमांक मुलेखंड संघ तृतीय क्रमांक बलवडी संघ आणि चतुर्थ क्रमांक रोहिंदन संघ असे 4 संघ आहेत। 4 संघामध्ये कुठले कुठले खेळाडूंना कुठलं बक्षीस मिळतं वैयक्तिक ते आपल्याला पाहायचं आमचं स्कोरिंगचं काम चालू आहे। या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्य पक्ष प्रतोद अलिबाग सन्माननीय बजीराव दमा परदेशी उपस्थित आहेत। तिरंगा पथ संस्थेचे माजी चेअरमन माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अलंकार परदेशी उपस्थित आहेत। सागर शेठ खारे पाटील उद्योजक तत्वज्ञ अशोक मुंबईकर या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे। नक्की या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला मी सुरुवात करतो। प्रथमतः या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय ब्रँडेड कंपनीचे शूज सुजित अनंत पाटील यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं होतं। तर या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय कोपरवली संघाचा एक स्फोटक फलंदाज की ज्यानं मागच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर किताब ज्यानं मिळवला होता तो कोपरवली संघाचा हितेश मात्र ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। मी विनंती करतोय सन्माननीय राहुल सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना ट्रॉफी आणि आकर्षक कंपनीचे शूज देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे।
या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय खऱ्या अर्थाने विभागामधून आलेला हा संघ आपल्या परिसरामध्ये प्रथमतः खेळण्यासाठी आला. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला. सुपर 4 मध्ये हा संघ गेला होता पण अंतिम क्षणी संघ पराभूत झाला होता. पण त्या पूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगली ज्यांनी गोलंदाजी केली तो बळवडी संघाचा सागर पाटील ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. LCD TV मी विनंती करतोय सन्माननीय अलंकार परदेशी यांना की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय सागर पाटील. नक्कीच या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरतोय बलवडी संघाचा देव म्हात्रे. मी विनंती करतोय सन्माननीय बाजीराव परदेशी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना देऊन सन्मान करायचा आहे. या स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांक ठरतोय रोहिंजन संघ. रोख रक्कम 35,000 रुपये आणि चषक देऊन त्याचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेमधला तृतीय क्रमांक ठरतोय श्रीराम बलवडी संघ. या स्पर्धेमधला तृतीय क्रमांक ठरतोय श्रीराम बलवडी संघ.
हॅलो, या स्पर्धेमधला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय नवजीवन मुलेखंड संघ. या स्पर्धेमधला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय नवजीवन मुलेखंड संघ. नक्कीच थोडीशी मिस्टेक झाली होती. उत्कृष्ट गोलंदाज देताना की बलवड संघाच्या सागर पाटील 5 विकेट होत्या आणि कोपरोड संघाच्या
मिथुनला 6 विकेट होत्या. थोडीशी मिस्टेक झाली होती. बरोड संघाने सुद्धा मोठं वहन केलं आणि स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय कोपरोड संघाचा मिथुन. नक्कीच आभार मानतोय बरोड संघाचं आणि सागरचं की खूप मोठं मन आपण केलं आणि आपण मोठेपणा दाखवून आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ठरतोय मालिकावीर ठरतोय की ज्यानं फलंदाजी आणि गोलंदाजी करताना खूप चांगली कामगिरी केली तो मुलेखंड संघाचा जीवित म्हात्रे. नाही या स्पर्धेचा आमचा नियम होता की झेल धावचीत हे सगळे नियम आणि सगळं आकडेवारी पकडून ते केलेलं आहे स्कोररने. नाही ना आता आमच्या आयोजकांचा आणि गुणलेखकांचा ते आहे त्याच्यामुळे जे आहे ते आहे. नक्कीच मी विनंती करतोय बाजीराव परदेशी यांना की आपण जीवित म्हात्रे याला मालिकावीर किताब देऊन सन्मान करायचा आहे. नक्कीच जीवित मातेचा धावा पाहतोय आपण 90 धावा आहेत आणि देव मातेचा धावा आहेत 81. स्कोर बुक तुम्ही बघायला शकता या बघायला तुम्ही स्कोर बुक चेक करा या स्कोर बुक चेक करा या स्कोर बुक चेक करा तुम्ही. आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांक ठरतो संघ. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतो कोपरोड संघ.
कोपरोड संघाचा संघाला आपण यायचा आहे. अरे ते आहे ते आहे दिल्याचा आम्हाला काही फायदा नाही याच्यामध्ये कुठला आहे त्या आहे भाई समजून घ्यायचं असं नाही काय त्याच्यामध्ये आम्हाला काही वैयक्तिक कुठला स्वार्थ नाही. कृपया कोपरोड संघाचा जास्त प्राधान्य पुन्हा प्रथम आणि द्वितीय जास्त प्राधान्य असतं. आपला तृतीय क्रमांक आलेला आहे.